आर्टिकल 14 नुसार कायद्यापुढे सर्व समान आहे. आम्ही कायद्यामध्ये डिस्टर्ब करणारे नाही. पण जेव्हा आमच्यावर अन्याय होतो, आमचा तो फंडामेंटल राईट आहे अन्याय मागणं, करेक्ट. हा, तर साहेब एक नाही की आमचा जो फिर्यादी अंदर आहे त्यांनी फिर्यादीमध्ये तुम्ही जास्त नाव घेऊ दिलेले नाहीत. अजून काही ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी याच्यावर हल्ला केला, मारहाण केली, ते नाव शिल्लक आहेत. तर नंबर 1 परत पुरवणी जबाब घेऊन त्याचे नाव ऍड करणे. काय याच्याबद्दल काय मत आहे? बरोबर, मान्य आहे तुम्हाला? पुरवणी जबाब घेणार. चला साहेबांना टाळ्या वाजवा. साहेबांनी असं सांगितलेलं आहे, भावनेच्या भरात म्हणा किंवा पोलिसाकडून चूक झाली असेल किंवा आपल्याकडून राहिला असेल, परत ते आता पुरवणी जबाब कायदा तरतूद आहे घेणार. आणि जे जे खोटं घ्यायचं नाही, जे जे खरंच होतं ते नावं देऊन याच्यामध्ये ऍड होणार. कळलं का तुम्हाला? मराठीमध्ये बोलायला. चला नंबर 2 साहेब, याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला, मी झालं, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं कायद्याच्या अधीन राहून न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात. त्या गावचा एक कार्यकर्ता आमचा आहे भीमार्णीचा, काही संबंध नसताना त्या ठिकाणी बाहेरगावचा, त्या गावाशी काही संबंध नसताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर तो नसताना त्याचं लोकेशन तपासून नसता त्याचं नाव याच्यामध्ये आलं, हे योग्य आहे का साहेब? काय असं तपासत नसेल तर त्याला काढणार ना तुम्ही. लोकेशन सगळं तपासा साहेब. एक तर तो त्या गावचा नाही, त्या घटनेच्या हजर नव्हता आणि त्याचं लोकेशन बघा तुम्ही. तेवढं आम्हाला म्हणजे विश्वास आहे, तुम्ही तेवढं ठीक आहे सर. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे आणि ते त्याचंच नाही तर आमच्या सर्वांची ती नैतिक अशी जबाबदारी आहे. मान्य आहे साहेब तुम्हाला? विनाकारण नव्हता तसा त्याचा नंबर आहे, लोकेशन सगळं तुम्ही तपासू शकता. तर आमचं याच्यावर म्हणणं आहे की ते तुम्ही सगळं लोकेशन तपासून त्याचं FIR मधून नाव काढावं. सगळं लोक मान्य आहे. म्हणजे पुढे आम्हाला आंदोलन करायची गरज, पण आम्ही काही शांत बसणारे नाही साहेब. आपल्याला करायचं. हा, चुकीचं घेतलं तर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार नवीन जो कायदा निघालेला आहे लक्षात घ्या, ज्याला 2020 ला सुप्रीम कोर्टानं म्हणजे हे केलेलं आहे, ऍग्री केलेलं आहे. त्यात जर चुकीचं SCचं नाव आलं त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे. अलग लक्षात घ्यायची गरज नाही, कायदा आपल्यासोबत आहे. खोटं नाव टाकणं, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं हा अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा आहे. साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. जर नाही झालं तर पुन्हा कायदा आपल्यासोबत आहे. कळलं ना? पूर्ण विश्वास आहे आपला, 100% विश्वास आहे. तुमचा एवढा अभ्यास आहे आपण चुकीचं बोलत अभ्यास करून बोलतात असं काय? बरोबर आहे ना? अभ्यास. आता नंबर 3 साहेब, याचं असं म्हणणं आहे की जे सध्या FIR मध्ये नाव आहेत त्यातले काही अटक झालेले, काही फरार आहेत. म्हणजे गावातच आहे. हा, बघू ना. फरार झालेले आरोपी आपले घरे किती आहेत गावामध्ये? हा, घरे किती आहेत साहेब? 10-12 गाव आहेत. दलित समाज आहे, याच्या जीवाला धोका आहे. फरार असलेले माणसं मारू शकतात, म्हणून तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं. गाडी लावली दिले ना पोलीस संरक्षण? मान्य DY साहेबांच्या आपण हे लक्षात आणून दिलं, ज्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन लावले ती चुकीची जागा आहे. जिथं बुधवाडा आहे, जिथं बुधवाड्याची एंट्री होते, कारण इकडे राहिले प्रोटेक्शन पाठीमागून येऊन ते हल्ला करून खतम करून टाकतील. म्हणून रेकॉर्ड सर्व व्हायला यापुढे त्यातील बौद्ध बांधव समाजाचा परत जीव जाऊ शकतो, त्याचा मर्डर होऊ शकतो. साहेब रेकॉर्ड व्हायला ऑन रेकॉर्ड. मान्य DY साहेबांना विनंती, त्या ठिकाणी प्रत्यक्ष बौद्धवाड्याच्या ठिकाणी जिथं दलित बांधव, आंबेडकरी समाज, बौद्ध बांधव होतो त्या ठिकाणी तात्काळ पोलीस संरक्षण देणे. ओके सर? चला, साहेबांनी शब्द दिलेला आता फोन करून वाट लावती. भेटून देत नाही म्हणजे हिटलरशाही व्हायच्या अर्थ. दुसऱ्याला भेटू द्यायला तुम्ही तिकडच्या बाजूला. एक मिनिट साहेब, एक लक्षात घ्या. एक एकानं बोला, कोणतरी एकानं बोला. साहेब, शेवटी आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आता तुम्ही जर इथं हे केलं ना, भेदभाव केला ना, त्याच्या माणसाला मोठ्या भेटू दिलं तर सर्वात मोठ्या खादी वर्दीचा अपमान आहे सांगतो. किमान तुम्ही तरी आम्हाला अधिक संरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला काय म्हणणार? आणि मग त्याचे नातलं वकील जे कोणी असेल तो त्याचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. त्याच्या नातलगाला भेटू द्या, वकील लागले लावू देत. कळलं ना? साहेब देतील, मला फोन करा, मी साहेबाचा नंबर घेतो. याच्या पुढे काय अडचण आली तर साहेबाचा नंबर घेतो. कर्तव्य दक्ष आहेत. जे जे नव्हते साहेबाकडे सगळे नाव द्या तुम्ही. साहेब सगळ्याचं लोक कोण्या साधारण माणसाकडे मोबाईल झालेला बरं झालं, तंत्रज्ञान डेव्हलप झालं. नसा आपलं साहेब रेकॉर्डिंग आहे, बोलणं आहे, त्याचं कोटं होतं ते सुद्धा दाखविते. त्यावेळेस आपला माणूस कुठं होता दाखवते. तुम्ही नाव द्या साहेबाकडे. नाही अहो, आता म्हणे तुम्ही तक्रारी मध्ये दिले का? ऐका, जर दिलं नसेल तर पुरवणी जबाब त्यालाच म्हणतात. तुम्हाला टेन्शन मध्ये काही जर मुद्दे राहिले असतील त्याच्यात ऍड करून पुरवणी जबाब म्हणतात त्याला. कळलं ना? त्यामुळे तुमचे सगळे मुद्दे ते निकाली निघले. पोलीस संरक्षणाचा मुद्दा निकाल निघला. आपला जो टायगर काहीतरी नव्हता तो मुद्दा निकाल निघला. साहेबांवर आपला पूर्ण भरोसा आहे. साहेब आम्हाला एवढं सांगा, कारण आम्ही आता ते कलेक्टर ऑफिसला भोंगळा मोर्चा नेणार आहोत आम्ही.
त्यासाठी आम्हाला वेळच्या ह्या गोष्टी तेव्हा क्लिअर करणं किती वेळ लागेल सांगा तुम्ही आता आम्हाला. आज आमची प्रोसिजर करू नाही अंदाजे सांगा ना, आमचा तुमच्या पुढे विश्वास आहे. नाही नाही 2-4 दिवस हो लागणार अंदाजे 8 दिवस उद्यापासून 8 दिवस हा 8 दिवस भीम टायगर सेना ही आपली भीम टायगर सेना